माध्यमातून हा बॉल फ्लोर लेंथ वरती ठेवला होता. आधीचे 2 बॉल स्लॉट मधून लेग कटर आणि ऑफ कटरचा प्रयत्न झाला होता. तिथे पहिला बॉल सक्सेस ठरला, दुसरा बॉल होती चौकार आला होता आणि तिसरा बॉल होती लाईन अँड लेंथ मध्ये थोडंसं इम्प्रोव्हायझेशन केलं गेलं आणि फ्लोर लेंथ वरती बॉल डिलिव्हर केला होता. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि 3 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि 4 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. हा चौथा बॉल बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होत असताना आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल दाखवला जातोय. कुणाल पागदरे यांच्या माध्यमातून लेफ्टी बॅटर्ससाठी ऑफ कटरचा वापर मैदानावरती केला जातोय. थोडेसे आतमध्ये येत आहेत बॉल. नवीन कोरा बॉल आणि रेयांशकडे चांगला एक्सपिरियन्स आहे. हा देखील बॉल काय बाउन्स झाला होता. बॉल अतिरिक्त बाउन्स एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरून बॉल पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भरपूर बाउन्स झाला होता. जणू काय चेस्ट लेवलला बॉल डिलिव्हर केला, जिथे शॉर्ट बॉलवरती जो लेंथ असते त्या बॉलवरती त्या ठिकाणी पिच केलं असं जाणवलं होतं. आता हा बॉल चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. डीपमध्येही तसे घेत आहेत. 1 रन कंप्लीट केले आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकानंतर धावसिंग फलकावरती 5 धावा स्कोर कार्डवरती एक छोटंसं ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. शिवारान बैसली रानावनाची डोमावली, रानावनाची माऊली, रानावनाची माऊली, रानावनाची माऊली, रानावनाची माऊली. माझी सत्वाची सत्वाई, माझी सत्वाची सत्वाई, गौरदादाची लाडुकी, गौरदादाची लाडुकी, गौरदादाची लाडुकी, गौरदादाची लाडुकी, गौरदादाची लाडुकी. तुझा नवस यो फेडाला पहिलं षटक कडकीने समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये रेयांशची गोलंदाजी अतिशय सुंदर तरीकेने पाहायला मिळाली. त्याची गुणवत्ता त्याने दाखवून दिली आणि प्रसादला शांत ठेवण्याचं काम तरीकेने केलं होतं. प्रसाद कंटिन्युअसली 6 बॉल स्ट्राईकवरती राहिला, परंतु ज्या रन्स तरीकेने डिझर्व करत होता त्या रन्स स्कोर कार्डवरती लागलेल्या नाहीयेत. 5 धावा स्कोर कार्डवरती दुसऱ्या षटकाला सुरुवात होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये पार्थला या ठिकाणी आणले गेले गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगवरती आपण प्रसादला पाहतोय. नॉन स्ट्रायकिंगवरती सौरभ आहे. या देखील ओव्हरमध्ये पहिल्या बॉल पासून प्रसाद स्ट्रायकिंगवरती असणार. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. दुसरा बॉल, दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. पंचांकडे आशीभूत नजरेने पाहिलं होतं. पंचांनी दर्शवलं इम्पॅक्ट त्या ठिकाणी बाहेर होता स्टंपच्या. पिचिंग देखील लेग स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पंचांनी दर्शवलं नॉट आउट. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होत असताना आपण पाहतोय. या षटकाची सुरुवात चांगली झाली. या आधीच्या ओव्हरमध्ये देखील सुरुवात डॉटने झाली होती पहिल्या षटकाची. दुसरा बॉल देखील लेग स्टंपवरती डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता लेफ्टी बॅटरसाठी. आता इथे रन मिळेल. लेग बाईसच्या माध्यमातून ही रन मिळताना पाहायला मिळते. धावा झाल्यात फलकावरती 6. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. मागचे दोन्ही बॉल पारच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केले गेलेत आणि नवीनता त्या 2 बॉलमध्ये दिसून आलंय. ते नाविन्य दिसून आलंय. येणारे 4 बॉल आता सौरभ स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळेल. मागील 8 बॉलमध्ये सलग तो नॉन स्ट्रायकिंगवरती राहिला. आता स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर एअर स्ट्राईक केली जाईल की ते सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करेल, कारण मागील 8 बॉलमध्ये रन्स आलेल्या नाहीयेत. ज्या रन्स पॉवर प्ले मध्ये डिझर्व करतात, पॉवर प्लेला ओपन करण्याचा प्रयत्न डिग्री झालेला नाहीये मागील 8 बॉलमध्ये. आणि गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालंय मागील 8 बॉलमध्ये. प्रत्येक बॉलवरती एक वेगळं नाविन्य, प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळं व्हेरिएशन त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. तिसरा बॉल या ओव्हरमधील पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न समोर केला जातो. डाऊन दी बॉल, फिल्डर बॉल हवेमध्ये, यस टेकन, विकेट जाईल. फलंदाज सौरभ पहिल्याच बॉलवरती तंबूच्या आसराला पडतात असताना बिग विकेट गॉन. तडकीने होते आणि अजयच्या माध्यमातून एक चांगला झेल तडकीने टिपला जातोय. अजयचा जर विचार केला तर एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर या टीम मधील.
बॅटिंगमध्ये हवा तसा चान्स मिळत नसतो, परंतु ज्या पद्धतीनं फिल्डिंगमध्ये जे एफर्ट्स असतात अजयच्या माध्यमातून ग्रेट आणि पार्थने आपल्या संघासाठी पहिलं यश या ठिकाणी प्राप्त करून दिलंय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय मिस्टर यश द वंडर बॉय ऑफ वडराई मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्यावरती आता नजर असणार आहेत. प्रसाद बाद झालाय आणि आता नवीन बॅटर यश मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय. नवीन बॅटर यश मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय. इन ॲट नंबर 3 वरती कुठल्याही सिच्युएशनला ताकद ठेवतो रन्स बनवण्याची. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कट केला होता. बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला आवडेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल हा ठेवला होता, बोटं फिरवली होती आणि हलकासा त्या ठिकाणी बाउन्स होताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती झालाय. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. 6 धावा स्कोर कार्डवरती. थोडंसं विकेट अवस्थेमध्ये वडराई हरणवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डिफिकल्ट सिच्युएशन्समध्ये आता हा संघ यश आणि त्याचबरोबर सौरभला आता ती जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती डिलिव्हर्ड केलाय. मागील 5 बॉलमध्ये पार्थने एकही रन खर्च केलेली नाहीये. जी एक रन दुसऱ्या बॉलवरती आले ती लेग बाईटच्या माध्यमातून येताना आपण पाहिलंय. सलग 5 डॉट बॉल मैदानावरती पार्थच्या माध्यमातून डिलिव्हर्ड केले गेलेत. विकेट मेडन ओव्हर कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिली होती. शेवटचा अंतिम बॉल या सेकंड ओव्हरमधील शेवटचा बॉल स्विच हिट, तो स्वीट हिट आहे. शेवटच्या बॉलवरती आक्रमण, 6 रन्स षटकार. देवीचे जत्राला पाच बॉलमध्ये पार्थची लाईन लेंथ जबरदस्त होते, परंतु शेवटचा बॉल स्विच हिट, बॅटचं फेस चेंज केलं, स्विच केलं बॅटला आणि त्यानंतर बॉलला सरळ दरम्यानला पाठवून दिले. 12 रन्स स्कोरकडचे पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हर्सचा खेळ मैदानामध्ये संपलाय. प्रत्येकी 6च्या रन रेटने रन्स येत असताना आपण पाहिल्यात. धावा झाल्यात फलकावरती 12. लक्ष्मण काकांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपण पाहतोय. वेलकम काका, आपलं देखील स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकामध्ये आता फ्रेश बॉलरचा वापर या ठिकाणी करण्यात आला. आकाशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. जवळपास 4 ते 5 वर्ष संघर्ष केल्यानंतर आज आकाश त्या थाटात उभा आहे आणि खऱ्या अर्थानं आकाशने देखील भरपूर संघर्ष या क्रिकेटिंग करिअरमध्ये केलाय आणि मागील 2 वर्षामध्ये त्या संघर्षाचं यश देखील आकाशला मिळताना पाहायला मिळालंय. अशा अनेक साऱ्या स्पर्धा आहेत त्या त्याने गाजवल्यात. त्यामध्ये खऱ्या अर्थानं अमोल पाटील स्मृती चषक 2023 तिथून नावारूपाला येत असताना पाहायला मिळाला आणि तिथून जी फॅन बेस वाढायला लागली आकाशची जबरदस्त. आणि तोच आकाश आता बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये समोर स्ट्रायकिंगवरती आपण सौरभला पाहतोय. नॉन स्ट्रायकिंगवरती यशला आपण पाहतोय. आदरणीय पिंटेशजी बोईड साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी त्यांनी देखील भरपूर मेहनत या ठिकाणी घेतले. तब्बल 50,000 रुपयांचा आर्थिक सहाय्य आणि त्याचबरोबर जनरेटरची सुविधा आणि पाण्याची सुविधा त्यांच्या माध्यमातून केली गेली. त्यांचं देखील स्वागत असेल. धावसंख्या फलकावरती 12 रन्स स्कोरवरती लागला गेला. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आकाश या ठिकाणी दाखल झालाय. समोर सौरभला आपण पाहतोय. इथून प्रोजेक्टेड स्कोर 36 दाखवतोय. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती कॉन्फिडन्स येत आलेला षटकार यशच्या बॅटमधून आता त्याच्यावरती देखील नजर असणार आहेत. द वंडर बॉय ऑफ वडराई तो इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आकाश बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करण्याकरिता दाखल झाला. पहिलाच बॉल सुरुवात फुलर लेनच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. 1 रन मिळेल या बॉलवरती. रेयांश डीप मधून येत आहेत आणि एकच धावेवरती संतोष व्हावा लागणार आहे. सिंगलने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावा झाल्यात फलकावरती 13. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानावरती झालाय. रन्स टू बॉल रन्स येताना पाहायला मिळालं. मागच्या 13 बॉलमध्ये एक षटकार त्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त मागील पॉवर प्लेमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. कंटिन्युअसली 11 बॉलमध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं आणि प्युअर डॉमिनेटिंग परफॉर्मन्स त्या ठिकाणी दाखवला होता. पहिल्या षटकामध्ये रेयांश, सेकंड ओव्हरमध्ये पार्थला पण पाहिलं. भलेही शेवटच्या बॉलवरती षटकार आला असेल, परंतु जे पहिले 5 बॉल होते त्या पहिल्या 5 बॉलमध्ये जे एफर्ट्स पार्थने घेतले होते
आणि स्वतःची ॲबिलिटी सिद्ध करण्याचा प्रयत्न त्याने केला होता, स्वतःची गुणवत्ता दाखवण्याचा प्रयत्न केला होता. दुसरा बॉल हलक्या शतने खेळलं, सॉफ्ट हँडने खेळलं होतं. एक रन मिळेल या बॉलवरती. डीप लॉंग ऑफला शतक पोहोचता येतात पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आणि 2 बॉल नंतर धावा झाल्यात फलकावरती 14. 14 रन्स स्कोरकडे लागल्या जात आहेत. पूर्णपणे शांतता मैदानामध्ये पसरली आहे, कारण मागील 14 बॉलमध्ये जो प्युअर डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आपण बॉलर्सचा पाहिला आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये एक वेगळं नाविन्य आणि प्रत्येक ओव्हरमध्ये एक वेगळी दहशत बॉलर्सची आपल्याला पाहायला मिळालं आहे. आता हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, बॉल जातोय डीपमध्ये, शतक त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन मिळाली या बॉलवरती आणि एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. लेफ्टी बॅटर सौरभला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला यशला आपण पाहतोय. 4 बॉलमध्ये 7 रन्स यशच्या बॅटमधून आल्यात आणि एक षटकार यशच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिलं. या मॅचमध्ये यशचा जो रोल आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे. व्यावसायिक गटाचा अनुभव त्याच्याकडे आणि अतिशय कमी वेळेमध्ये भरपूर संघर्ष केल्यानंतर एक वेगळी मोठी उंची त्याने प्राप्त केली आणि आज यश देखील आपल्या पालघरचा अभिमान आहे. बॅट्सविंग तर वेगळा नव्हता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि समाप्ती होत असताना आपण पाहतोय 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. आदरणीय सन्माननीय गणेशजी भोईर साहेब आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. द गोल्ड मॅन ऑफ खर्डी आपलं देखील स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर मेहनत या स्पर्धेमागे घेतली गेले आणि त्यांचे या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉलमध्ये पुन्हा एकदा कनेक्शन झालेला नाहीये. सलगचा हा दुसरा डॉट बॉल मैदानावरती टाकला गेलाय. आता शेवटचा बॉल या ओव्हरमधील असेल. मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 7 रन्स आल्या होत्या, त्या आधीच्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन्स आल्या होत्या आणि आता या मागील 5 बॉलमध्ये 3 रन्स आल्यात. शेवटचा बॉल, या शेवटच्या बॉलवरती फिनिशिंग टच काय असतील, बॅटर की बॉलर, बॉलर की बॅटर. शेवटचा बॉल सन्मान त्या बॉलला दिला आणि बॉल जातोय डीपमध्ये. संकेशचा बॅकअप मिळेल, तत्पूर्वी 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17. 3 ओव्हर्सचा खेळ संपला आणि 3 ओव्हर्समध्ये 17 रन्स स्कोरकडे पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये दहशत रॉकी ग्रुप टीमच्या बॉलर्सची आपल्याला पाहायला मिळालंय आणि आता जर 3 षटकांचा खेळ राहिला असेल आणि 3 षटकांमध्ये किती रन्स बनवत आहेत याकडे देखील लक्ष वेधित असणार आहे. एक छोटंसं ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे शुभमच्या दिशेने. पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपला आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती पार्थला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये पार्थ गोलंदाज मार्कवरती दाखल झाला. लास्ट स्पेलमध्ये 6 रन्स खर्च केला होता आणि 1 विकेट देखील मिळवला होता. ते विकेट जर पाहिलं तर गेलेले नाही आहेत, परंतु डॉट बॉलचं प्रमाण भरपूर आहे. वडराई हरणवाडी टीम टॉस सरल्यानंतर बॅटिंग करावी लागली आणि बॅटिंग करत असताना पहिल्या 3 ओव्हर्समध्ये रन्स बनलेल्या नाही आहेत. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये कमीत कमी 40 ते 45 रन्स टार्गेट करावे लागणार आहेत, तरच या खेळपट्टीवरती या ठिकाणी एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती उभी होऊ शकते आणि ती मानसिकता ठेवावी लागणार आहे. भलेही टार्गेट मोठं असेल येणाऱ्या 18 बॉल्समध्ये, परंतु ते अचीव करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, कारण समोर देखील बॉलिंग अटॅक तितकाच मजबूत आहे आणि ज्या पद्धतीने मागील 3 ओव्हर्समध्ये त्यांनी वर्चस्व दाखवलं. पहिलाच बॉल तिथे पंचांकडे अपील त्या ठिकाणी झाली होती, आशिबुत नजरेने पाहिलं होतं. 1 रन मिळताना पाहायला मिळते या बॉलवरती लेग बाईजच्या माध्यमातून. धावा झाल्यात फलकावरती 18. पहिल्या बॉलचा खेळ मैदानावरती झालाय आणि पहिला बॉल पारच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. थोडंसं या ठिकाणी डबल माइंडमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण मागील 3 ओव्हर्समध्ये रन्स आलेला नाही आहेत आणि त्या न रन्स येण्याचं प्रेशर सध्या मैदानामध्ये फलंदाजांवरती पाहायला मिळते. एका बाजूला यश आहे, 7 बॉलमध्ये 9 रन्स त्याच्या बॅटमधून आला. दुसऱ्या बाजूला सौरभ संघर्ष करतोय. मागील 3 ओव्हर्समध्ये जास्त स्ट्राईक त्याला मिळालेली नाहीये, त्याचमुळे ते देखील एक प्रेशर त्याच्यावरती आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रसाद देखील
लवकर बाद झालाय. पार्थ बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा बॉल बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. फर्स्ट लिप मध्ये उमेश यांना आपण पाहतोय कॅप्टन स्वतः कर्णधार आज फर्स्ट लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रत्येक ओव्हरमध्ये डॉट बॉलचं प्रमाण भरपूर पाहायला मिळालं. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 4 डॉट बॉल, दुसऱ्या षटकामध्ये 4 डॉट बॉल आपण पाहिले. मागील ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल आपण पाहिले होते आणि आता मागील 2 बॉलमध्ये देखील एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. म्हणजे कंटिन्युअसली ते डॉट बॉल मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय आणि त्या डॉट बॉलचं प्रेशर आता या ठिकाणी वाढलंय. या ओव्हरमधील तिसरा बॉल थोडंसं कमी गतीने टाकला होता. लाईन चांगली नाहीये. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन झालं होतं. आधीचे 2 बॉल जे होते ते वेगानं टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि या बॉलवरती थोडंसं वेगळं पण आणण्याचा प्रयत्न पार्थने केला होता. तिथे यश मिळालेलं नाहीये, परंतु आज पार्थने नक्कीच चांगली कामगिरी केली. ओव्हर नंतर त्याची देखील चर्चा आपण करणार आहोत. 2 बॉलचा खेळ मैदानावरती झालाय. फुल टॉस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. त्या ठिकाणी शतक घेत आहेत. अजूनही पंचांच्या माध्यमातून निर्णय आलेला नाहीये आणि भीमरसाठी या ठिकाणी आपण पाहतोय DRS ऑफर केला गेला. आता या ठिकाणी चेक केलं जाईल. इट्स अ फेअर बॉल आणि इथे बॅटर आउट असेल. फलंदाज यश त्या ठिकाणी तंबूच्या असलेला परतत असताना दुसरा धक्का टीम वडराई हरणवाडी संघाला लागत असताना बॅटर गॉन. यश आपल्या संघाला प्राप्त करून दिले. दुसरा धक्का टीम वडराई हरणवाडी संघाला लागला 19 वरती. 2 धक्के मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता नवीन बॅटर अक्षय मैदानावरती दाखल झाला. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पार्थला आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये आणल्यानंतर तीच दहशत आणि तोच दरारा पार्थचा या ओव्हरमध्ये आपण मागील 3 बॉल मध्ये पाहिला. चौथा बॉल या ओव्हर मधील. चौथा बॉल पहिल्याच बॉलवरती लेफ्ट ऑन ड्राईव्ह आणि बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती आपला ट्रेडमार्क षटकार. विदाउट प्रेशर तो स्ट्रोक खेळला होता. कुठल्याही प्रकारचा दबाव त्याच्या चेहऱ्यावरती नाहीये आणि आता चौथ्या बॉलवरती संघर्षाचा षटकार मैदानामध्ये वडराई हरणवाडी संघाच्या माध्यमातून आलाय. अक्षयच्या माध्यमातून आलाय. 5व्या बॉलवरती विकेट. आता हा बॉल स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न, तिथे 1 रन मिळताना पाहायला मिळते.
लेग बाईजच्या माध्यमातून ही रन मिळताना पाहायला मिळाली आणि या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 26 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉल्स केला तोपर्यंत झाला शेवटचा आणि अंतिम बॉल या चौथ्या षटकामधील. अक्षयच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर आता सौरभ या शेवटच्या बॉलवरती काय करतोय याकडे देखील लक्ष वेधित असणार आहे. ओपनिंगसाठी आल्यानंतर मागील 4 ओव्हर्समध्ये स्ट्राईक फक्त 3 बॉलवरती मिळाला आहे आणि 3 बॉलमध्ये 2 रन्स सौरभने बनवल्यात. त्याच्या व्यतिरिक्त कंटिन्युअसली तो नॉन स्ट्रायकिंग होती राहिला. आता हा फुल टॉस त्याला सरळ इनटू दी गॅप मध्ये फाईन लेगला पाठवून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर शेवटच्या बॉलवरती चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने टीमचे टोटल फलकावरती 30 रन्स स्कोर कार्डचे लागले जात आहेत. चला वेळ जास्त होतोय, प्लीज घाई करा. फक्त आता 2 मिनिट उरल्यात आणि त्या 2 मिनिटांमध्ये पुढचे 6 बॉल या ठिकाणी हाताळायचे आहेत. कारण 25 मिनिटे 5 षटकांसाठी दिलेत आणि त्या 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट करणं ते देखील गरजेचं आहे. 30 धावा स्कोर कार्डवरती 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. आता शेवटचे 12 बॉल डेथ ओव्हर्समध्ये एका बाजूला अक्षयला आपण पाहतो एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि एक हेवी स्लॉग हिटर आहे त्याच्याकडे देखील ती ॲबिलिटी आहे. स्पेशली डेथ ओव्हर्समध्ये रन्स बनवण्याकरिता तो देखील एक मोठा परिचय या ठिकाणी फलंदाज अक्षयचा पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सौरभ मागच्या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून देखील चौकार आलाय. त्याच्यावरती देखील नजर असणार आहेत. 5व्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल ऑन साईडला खेचलं या बॉलला आणि सरळ बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगला फेकून दिलाय. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत षटकार. काय म्हणाली एक कॅश प्राइज आहे अक्षयसाठी. सलग जर 3 षटकार येत आहेत तर 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी अक्षयसाठी असेल. पहिला तर त्यामध्ये आलाय ऑफस्टमच्या बाहेर हाफ ट्रॅकर त्याला चेस केला आणि सरळ बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला फेकून दिला होता बॉलला. दुसरा बॉल या ओव्हरमधील दुसरा बॉल आता समोर. ओ व्हॉट अ शॉट. काय फटका पाहायला मिळतोय. भले डिस्टन्स थोडंसं कमी पडलं असेल परंतु फटका अप्रतिम आहे आणि बॉल सरळ सीमारेषा पार त्या ठिकाणी षटकार येत असताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर नो बॉल नो +6 टोटल 7 रन्स या बॉलवरती असतील. आदरणीय सन्माननीय चेतन तोरसकर साहेब आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या स्पर्धेसाठी भरपूर मोठं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय. चेतन तोरसकर साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. नो +6 टोटल 7 रन्स या बॉलवरती येत असताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश पूर्णपणे या ठिकाणी प्रेशरमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता DRS ऑफर केलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने ओव्हर स्टेपिंगसाठी. या ठिकाणी जो नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने अंपायर्सला चॅलेंज केलंय. इट्स अ नो बॉल. भरपूर पुढे बॉल पाय त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल डिलिव्हर्ड होत असताना त्या डिलिव्हरी पॉइंट मध्ये आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. हा पाय भरपूर लाईनच्या त्या ठिकाणी बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लाइड झाला होता परंतु तरी देखील लाईनच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 43 फलकावरती पुढचा बॉल फ्रीट ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड ऑफला फिल्डर सुद्धा रोके आपल्याला पाहायला मिळतात. बॉलला फील्ड करेपर्यंत 1 रन मिळेल या बॉलवरती. फ्रीटच्या बॉलवरती इथे मोठा फटका आलेला नाहीये परंतु एक मोमेंटम या ठिकाणी मिळाला टीम मोटराई हरणवाडी टीमला. कारण जे 2 षटकार आले त्या 2 षटकारांनी इथे आता एक चांगला स्कोर कार्ड असताना पाहायला मिळतोय. चेतन तोरसकर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य मंचावरती येत असताना. वेलकम साहेब, आपलं स्वागत असेल.
44 फलकावरती 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर डेथ ओव्हर्स जे स्पेशल डेथ ओव्हर्स 6वं षटक येणं बाकी आहे. आता हा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये सुद्धा गोलंदाज कमिटमेंट करतोय, बॉल पर्यंत पोहोचणं पॉसिबल नव्हतं तरी देखील ते प्रयत्न केले होते. आता 2 रन्सचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या 2 रन्सवरती आपली विकेट गमवावी लागणार आहे. रनआउटच्या माध्यमातून तिसरा धक्का टीम वडराई हरणवाडी टीमला लागलाय. गॉन तुझे डोंगरा पंचेचाळीस फलकावरती अजूनही 3 बॉल बाकी आहेत या ओव्हरमध्ये आणि नवीन बॅटर रोहन मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय 45 वरती 3 धक्के मैदानावरती लागलेत आणि रनआउटच्या माध्यमातून जी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती ती पार्टनरशिप ब्रेक होताना पाहायला मिळाली. प्रथमेश थोडंसं या ओव्हरमध्ये महागात पडतोय कारण 3 बॉलमध्ये आतापर्यंत 15 रन्स खर्च होताना पाहायला मिळाला, त्यामध्ये 2 षटकार देखील आले आहेत. आता लेफ्टी बॅटर स्ट्राईकवरती दाखल होत असताना आपण पाहतो एक परफेक्ट कॉम्बिनेशन टीम वडराई हरणवाडी टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी बॅटर्स अवेलेबल आहेत, रायटी बॅटर्स अवेलेबल आहेत, चांगले बॉलिंग ऑलराऊंडर्स बॅटिंग ऑलराऊंडर्स या टीमकडे अवेलेबल आहेत. दुसऱ्या बाजूला मागील 4 ओव्हर्समध्ये डॉमिनेट केल्यानंतर 5व्या ओव्हरमध्ये थोडंसं ठिकाणी बागफोडला जात असताना पंचांकडे आशिबुत नजरेने पाहिलं. एक रन मिळेल या बॉलवरती, लेग बाईजच्या माध्यमातून ही रन मिळताना पाहायला मिळते आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 46. 4 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड झाल्यात मैदानामध्ये, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 46 फलकावरती लागल्या गेल्यात. 3 ओव्हर्समध्ये 17 झाल्या होत्या फक्त, 4 ओव्हर्समध्ये 30 झाल्या आणि 5व्या षटकामध्ये आतापर्यंत 16 रन्स मागील 4 बॉलमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. आता चांगला बॉल मैदानामध्ये टाकला होता अक्षयच्या विरोधामध्ये, जी इंडिव्हिज्युअल रायव्हलरी मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. 1 रन कंप्लीट झालाय, एकेरीवरतीच संतुष्ट लागणार आहे आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती 47. लास्ट मोमेंटला प्रथमेश या ठिकाणी हवे होताना पाहायला मिळाला अक्षयवरती. पहिले 2 बॉल त्या ठिकाणी खराब टप्प्यावरती टाकले होते, एक स्लॉटमध्ये बॉल दिला होता आणि एक शॉर्ट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दोन्ही बॉलवरती आपलं वर्चस्व दाखवलं होतं अक्षयने. आता शेवटचा बॉल या 5व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगवरती आपण रोहनला पाहतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हे षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 47-47 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी, एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. पाच ओव्हर्सचा खेळ संपलाय 47 फलकावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. एक फिल्डर या 6व्या षटकामध्ये 38 मध्ये अडकीने घेतला जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती आता 6वं षटक हाताळण्याकरिता रियांश अडकीने दाखल झालाय स्लॉग ओव्हरमध्ये. पहिल्या षटकानंतर अडकीने 5 ओव्हर्स ब्रेक दिला होता, त्यानंतर या ओव्हर्समध्ये अडकीने रियांशला आणलं गेलं. 6व्या षटकामध्ये 5 षटकांचा खेळ संपलाय 47 फलकावरती. एका बाजूला अक्षय 6 बॉलमध्ये 20 वरती बॅटिंग करत असताना त्यामध्ये 3 षटकार आपण पाहिलेत आणि पहिल्या बॉल पासून तो स्ट्रायकिंगवरती असणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण रोहनला पाहतोय, 2 डॉट बॉल तो मैदानामध्ये फेस करताना दिसलाय. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये, एका बाजूला संघ असेल गणा 11 विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 करत असताना श्री जागमाता रावले. एक बिग बॅटल यंदाच्या सीझन मध्ये जर आपण पाहिलं तर ही रायव्हलरी खूप चर्चेमध्ये राहिले आणि ती रायव्हलरी पुन्हा एकदा या मैदानावरती
रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला गण 11 विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावले. एक रन मिळताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती लेग बाईजच्या माध्यमातून ही रन कंप्लीट झाल्या. धावा झाल्यात फलकावरती 48-48 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. रेयांश स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती रेयांशला आणलं गेलंय. एक महत्त्वाचा गोलंदाज या टीमचा प्रमुख गोलंदाज आहे आणि स्पेशली स्लॉग ओव्हरसाठी हे षटक सांभाळून ठेवलं होतं. रेयांशचा जो एक स्पेल बाकी होता तो या ठिकाणी राखून ठेवला होता. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. फील्ड पोझिशनचा जर विचार केला तर आता लिफ्टी बॅटर्ससाठी डीपमध्ये लॉंग ऑन, डीपमध्ये मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर लावला गेलाय. लॉंग ऑफ डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल नंबर 2 या ओव्हरमधील दुसरा बॉल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला मैदानामध्ये. आता विकेट सॅक्रिफाईस केली जाते. विकेट रोहनला गमवावी लागणार आहे. रोहन तंबूच्या आसराला परतत असताना आपण पाहतोय 4 धक्के मैदानावरती लागल्यात. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि मागचे दोन्ही बॉल या ठिकाणी स्लॉग ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड केले गेलेत आणि परफेक्ट लाईन अँड लेंथवरती ती गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय. सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रेडिया, एका बाजूला गण 11 विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावले. या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. 48 फलकावरती 2 बॉलचा खेळ मैदानावरती झाला. नवीन बॅटर प्रणय मैदानावरती दाखल झालाय. सध्या करंट रन रेट 9च्या घरामध्ये आपण पाहतोय आणि या स्लॉग ओव्हरमधील अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. रेयांश आज देखील या मॅच मध्ये एक वेगळ्या अंदाजामध्ये पाहायला मिळालाय. फुल टॉस टाकला. आता बॉल जातोय ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक डीप वरून येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावा जाऊन पोहोचल्यात 49-49. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही 3 बॉल मैदानावरती बाकी आहेत. रेयांशचा जर विचार केला तर एक चांगला ऑलराऊंडर या परिसरामधील, या क्रिकेट इंडस्ट्रीमधील आणि सध्या पीक फॉर्ममध्ये त्याचा प्राईम सुरू आहे. बॉलिंग असो बॅटिंग असो, शिवनेरी चषकामध्ये देखील 1 मॅन शो त्याने केला होता आणि तो बॉलर सुद्धा बॉलिंग ट्रॅकवरती मागच्या 3 बॉलमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आपलं वर्चस्व दाखवत असताना पहिल्या षटकामध्ये देखील आपल्या संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली आणि जो बेस होता तो त्या ठिकाणी बिल्ड केला. जो पाया होता तो त्याने बनवला आणि त्यानंतर पार्थला पण पाहिलं, प्रथमेशला पण पाहिलं, मिडल ऑफ दी ओव्हर्स आकाशला पण पाहिलं. अजून एक चांगला यॉर्कर मैदानामध्ये टाकलाय. इथे देखील मोठा फटका आलेला नाहीये. 1 रन मिळेल या बॉलवरती. 22च्या माध्यमातून ही रन मिळताना पाहायला मिळते. सिंगलच्या साह्याने धावा झाल्यात फलकावरती 50. आता शेवटचे 2 बॉल मैदानावरती बाकी आहेत. स्ट्रायकिंगवरती प्रणय, दुसऱ्या बाजूला अक्षय. सुरुवात चांगली झाली होती अक्षयसाठी, परंतु लास्ट मोमेंटला तो देखील संघर्ष करताना दिसला कारण विकेट जात होते आणि त्याच्यावरती देखील त्या विकेटचा प्रेशर आला. 5वा बॉल ऑफ्टनच्या बाहेर ठेवला. इथे देखील रन मिळणार नाहीये. शेवटी विकेट सॅक्रिफाईस करण्याकरिता भाग पडलं फलंदाजाला आणि प्रणयला इथे तंबूच्या आसराला परतावं लागणार आहे. आता शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होईल. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे शुभमच्या दिशेने. आदरणीय सन्माननीय प्राण भोईर सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील खऱ्या अर्थाने जादूगर हे नाव मोठ्या प्रमाणामध्ये फेम होताना पाहायला मिळालं आणि प्राण भोईर साहेब आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. शेवटचा आणि अंतिम बॉल या इनिंग मधील 50 फलकावरती. शेवटचा बॉल तो देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. फाईन लेगलाचे सुरू आहे. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागेल की आता दुसरे देखील पूर्ण होईल आणि यस 2 रन्स या बॉलवरती मिळताना पाहायला मिळत आहेत. लेग बाईजच्या माध्यमातून
या 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. 52 धावा फलकावरती 52 रन्स स्कोरकडे ते लागले जात आहेत आणि 53 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 53चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग कार्डवरती जर नजर टाकली तर अक्षयला वगळता दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाने ते प्रभावित केलेलं नाहीये. अक्षयच्या बॅटमधून 20 रन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या 20 रन्स लास्ट स्टेजला खूप महत्त्वाच्या पाहायला मिळाला आणि बाकीच्या फलंदाजांनी या ठिकाणी डबल डिजिटमध्ये इंडिव्हिज्युअल स्कोर बनवलेला नाही आहे. आणि बॉलिंग कार्डचा जर विचार केला तर रियांशने प्युअर डॉमिनेट केलं. फक्त 6 रन्स 2 स्पेलमध्ये त्याने खर्च केला. विकेट मिळालेली नाही आहे परंतु रियांशची दहशत 2 ओव्हर्समध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर आपण 5ला पाहिलं 2 षटकं हाताळली, 2 विकेट्स त्याने घेतले, 17 रन्स खर्च केल्या. आकाशचा चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळाला, 5 रन्स त्याने दिल्या. प्रथमेशच्या विरोधामध्ये 16 रन्स झाल्या आणि त्याचमुळे एक कमी टोटल स्कोरकडवरती उभी झाली. 52 धावा फलकावरती 53 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. चला आपण टॉसच्या दिशेने जाऊयात. एका बाजूला गन 11 विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावले या 2 टीममध्ये सामना आपण पाहणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करूया. भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे शुभ असते. टॉस आपण करूयात. 11 विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर श्री झाकमाता रावले टीमचे कॅप्टन. चला आपण त्वरित टॉस करूया. श्री जागमाता रावले आणि त्याचबरोबर गन 11 विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करूया. आदरणीय पिंटेश भोईर सरांच्या शुभ असते टॉस आपण करणार आहोत. सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. एका बाजूला गन 11 विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावले दोन्ही टीम्सचे कॅप्टन. चला टॉस करूया. पिंटेश भोईर सरांच्या शुभ असते टॉस आपण करणार आहोत. चला या प्लीज टॉस साठी. एका बाजूला श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी. गन 11 या नेमने आज खेळताना पाहायला मिळेल. टॉस देखील केला जाईल. पिंटेश भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ असते टॉस आपण करतोय. गन 11 विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमचे कॅप्टन. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी या. गन 11 विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या.
हॅलो, चला या विठ्ठलवाडी संघ तुम्हाला विनंती आहे की प्लीज आपण या लवकर टॉससाठी, कारण सामन्याला देखील सुरुवात होते. त्या अनुषंगानं फार वेळ करू नका. इनिंग्स ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस. चला टॉस आपण करून घेणार आहोत. एका बाजूला विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला श्री जगमत रावले खाडी आणि दुसऱ्या बाजूला 2026 वेलकम अजित दादा आपलं देखील स्वागत असेल. निहिल कॉइन स्पिन केला जातोय यश भोर सरांच्या शुभासे. 2026 असा कॉल लडकीने केलाय परंतु खाडी आलाय. टॉस विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमने जिंकलाय. अजित काय निर्णय असेल? ऑल द बेस्ट. टॉस साठी म्हणजेच गण 11 विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओडू कॉम बॉक्स. उत्कर्ष पाटील सर थँक्यू सो मच. धन्यवाद, थँक्यू सो मच. हार्दिक किणी यांचा आवाज आपण ऐकत होतात. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतात या स्पर्धेचा 6वा दिवस. आई सतवाई क्रिकेट क्लब प्रेझेंट खराडी चषकाची 6वा दिवस आणि खऱ्या अर्थानं आज आगरी समाज आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात देखील आपण खूप चांगलं क्रिकेट पाहिलं, जिथे सरपाडा 11 या संघानं आपला दबदबा कायम ठेवला आणि तदनंतर आज खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचला देखील सुरुवात झाली. एका बाजूला रॉकी ग्रुप आणि रॉकी ग्रुपच्या विपक्षात आपण पाहतात वडराई हरणवाडी. या दोन संघांमधला कडवा संघर्षाचा मुकाबला. टार्गेटचा जर विचार केला तर या मॅच मध्ये 53 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. सुरुवात तर झाली चांगली. आता इथून आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती सध्या जाऊन पोहोचते. ती म्हणजे आतापर्यंत जर तपासून पाहिली 4 रन. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतायत बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने वळणारा होता. तदनंतर इथे आपण तपासू शकता हा डॉट बॉल येतो. या डॉट बॉलच्या सहाय्याने 3 बॉलचा खेळ देखील संपलाय. आज खराडी चषकाचा 6वा दिवस. उद्याच्या दिवसात खऱ्या अर्थानं जे सुपर 8 चे संघ आपल्याला बघायला मिळतील आणि ते कुणाच्या नावी प्रथम क्रमांकाचा करंडक येणाऱ्या काळात मॅन ऑफ द सिरीज या सायकलवरती या बाईकवरती कोण स्वार होईल या सगळ्या गोष्टी आहेत. खऱ्या अर्थानं क्रिकेट बदलत गेलं. सायकल नंतर आता बाईक आल्या, बाईक नंतर आता 4 व्हीलर यायला लागल्या. येणाऱ्या काळात आणखीन साऱ्या गोष्टी बदलतील. तेही होऊ शकतं. क्रिकेटच्या या खेळामध्ये या सगळ्या गोष्टी बदलतील, कारण टेनिस बॉल क्रिकेट भरपूर प्रगत झालंय. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर आदेश पाटील आमच्या साथीनं ब्रँड ऑफ मथाने खूप चांगलं गुणलेखन. इथे देखील कामेशचा प्रयत्न तोच चालू आहे की मोठ्या फटक्यांनी या मॅचला जवळ घेऊन जायचं. 6 षटकांचं क्रिकेट. धावसंख्या ज्या असायला हव्या होत्या त्या नाही झाल्या, परंतु आता वडराई हरणवाडी या संघाकडे गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे. धावा ते निश्चित स्वरूपात इथून देखील एक वरचढ करू शकतात. त्यासाठी तुम्हाला विकेट फॅक्टर ही भूमिका अत्यंत महत्वाची. सध्या 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा ह्या धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेला रिव्हर्स स्विच. क्या बात आहे कामेश पाटील. कामेशच्या बॅट मधनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दमदार षटकार. 6 रन. सन्माननीय श्रीयुत श्रीकांत भोईर सरांचं इथे आगमन झालंय. अर्थात सदाशेठ यांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी भोईर साहेब, सदाशेठ यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. याही वेळेला खोलातला बॉल खराब. क्षेत्ररक्षण डीप मधून मात्र आपण पाहतात बॅकअप चांगला मिळाला यश किणी यांचा. धावसंख्या इथे देखील आकार घेते 2 आणि पहिलं षटक इथे अगदी योग्य पद्धतीने संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला 12 धावा बिनबाद. ही जमेची बाजू आहे रॉकी ग्रुप या संघासाठी. भूपेशदा पाटील स्वतः एक चांगले आयोजक, सुसज्ज आयोजन त्यांचं देखील असतं. सफाळेचा विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणजेच रॉकी ग्रुप ही स्पर्धा 11 दिवस चालणारी या सफाई विभागातली एकमेव अशी स्पर्धा आणि त्याही स्पर्धेत खूप अव्वल दर्जाचं आयोजन नियोजन राहतं. आणि आज तो संघ मैदानाच्या आतमध्ये रॉकी ग्रुप सध्या ऍक्शन मध्ये. 53 धावांचं टार्गेट त्यांच्या समोर असताना ज्याने आता सुरुवात केली. पहिल्या षटकात सलामीची जोडी. एका बाजूला आकाश गावड यंग टॅलेंट भरपूर प्रभावी केलं या खेळाडूनं. मागील 2 ते 3 वर्षात जर आपण कॅलेंडर ओलांडून पाहिली तर आकाशचं नाव सातत्यानं रॉकी ग्रुप या संघासाठी मॅच विनर खेळाडू राहिलेला आहे. त्यांच्या साथीने कामेश अनेक वर्षाचा एक्सपिरियन्स प्रदीर्घ काळ ज्यांनी खेळलाय क्रिकेटसाठी ते कामेश देखील आहेत. बघा कंपॅरिझन अशी दिसते. पहिल्या षटकात रॉकी ग्रुप आहे 12 वरती तर वडराई हरणवाडी संघ 5 धावांवरती आहे. आदरणीय सन्माननीय प्रशांतजी किणी सर आणि त्यांच्या साथीनं यज्ञेश सरांचं इथे आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून परी मोटर्स यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक इथे आलंय. त्या सरांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आजचं कलियुग असं आहे की जिथे कोणाला 5-10 रुपयाची देखील मदत कोणाला कोण करायला तयार नसतं.
परंतु या आमच्या दोन दिग्गज व्यक्तिमत्वांनी परी मोटर्सनं संपूर्णपणे एक बाईक दिली मॅन ऑफ द सिरीज साठी आणि त्यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. अशी माणसं नशिबाने मिळतात आणि ती माणसं आम्हाला मिळाली या खार्डी चषकासाठी. तर सरांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सध्या यश आलेत गोलंदाजी मार्क वरती. अयुध स्पोर्ट्सचे ब्रँड अँबेसिडर मयूर पष्टे, कैलास पष्टे यांचं मनोरचं अयुध स्पोर्ट्स म्हणा, तदनंतर वाडा शिरीष पाडा इथून देखील त्यांना आपण पाहिलेलं आहे. आणि अतिशय चांगलं फॅब्रिक, मग ते बॅट म्हणा, टी शर्ट म्हणा, ट्रॉफी म्हणा, शूज म्हणा, एक उत्तम स्पोर्ट्स म्हणजेच अयुध स्पोर्ट्स आपण त्यांना पाहिलं आणि अगदी त्याचेच ब्रँड अँबेसिडर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या यश केणी दाखल होत आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट यशनं देखील दाखवलं. पहिला बॉल सिंगल, शिवनेरी चषका त्याचा आयकॉन खेळाडू म्हणजेच वैतीपाडा वैतरणा या संघामधनं दाखल झाले. अफलातून क्रिकेट दाखवलं. 13 रन, षटक क्रमांक दुसरं चालू झालंय. 53 धाव्यांचं टार्गेट, 40 रनची गरज. बॉल आहेत 29. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यही वाला ऑन साइडला फटका चांगला खेळला. बॉल चाललाय डीप मध्ये. लॉंग ऑनचे खेळाडू वेगानं पुढे आलेत आणि बघता बघता आपण पाहू शकता जिथे सिंगल परिपूर्ण देखील झाली. 2 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 14 रन. खार्डी चषकाचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसात अगदी जबरदस्त क्रिकेट. जो नेक्स्ट मॅच आहे त्याही मॅचची उत्कंठा प्रत्येकाला लागले. जे कामाला गेले ते युट्यूबची वाट बघतात की तो पुढचा सामना कधी चालू होईल. एका बाजूला जागमाता रावळे, हाफ ट्रॅकरचा बॉल, बॉलला दिलाय नाही. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय षटकार. 6 रन. मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात परी मोटर्सचे प्रॉपरायटर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आलेली बाईक. थँक्यू सो मच मालिका वीराकरिता ज्यांनी बाईक इथे प्रोव्हाइड केली त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. षटरक्षक वेगाने पुढे चाललेत. बॉल त्यांच्या आवाक्यापासून राहील दूर, सीमा रेषेच्या बाहेर. षटकारानंतर आलेला हा दमदार चौकार. नेत्रदीपक फलंदाजी. नाव आहे आकाश गावड. ब्रँड आहे टेंबी खोडाव्याचा युवा खेळाडू. तदनंतर आपण पाहू शकाल प्रांजी भोईर सर, तेही आपल्याला पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठावरती. अगदी लेजंड खेळाडू. आता मागच्याच हप्त्यामध्ये, मागच्याच 2 ते 4 दिवसांमध्ये 50 वर्षीय क्रिकेटपटूंमध्ये सामनावीर हा पुरस्कार त्यांनी आता प्राप्त केलेला आहे. एक जबरदस्त खेळाडू राहिलेले आहेत. ऍक्शन रिप्ले त्या मागील बॉलचा बघा. हा फटका सीमा रेषेच्या बाहेर जाताना अनेक परिश्रम घ्यावे लागले खेळाडूला, परंतु बॉल नाही थांबलाय. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. इथे देखील पंचांचे हात बंदिस्त राहिले. अगदी यष्ट्यांच्या वरून जाणारा बॉल आणि तो बॉल राहतोय तो म्हणजेच डॉट बॉल. बघा ऍक्शन रिप्ले. फारच सफल झाले होते. अगदी तदनंतर यष्ट्यांच्या बाजूनं तो बॉल गेलाय. धावसंख्या 24. शेवटचा बॉल याही षटकातला बाकी आहे. खार्डी चषक 2026 अगदी नेत्रदीपक. जिथे आपण पाहतात फारशा गोष्टी कठीण जातात, परंतु आयोजक केतन भोईर अँड टीम यांना मानाचा मुजरा, ज्यांनी अतिशय चांगल्या क्रिकेटची ही क्रीडा स्पर्धा घेऊन आले. सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न. बघता बघता 2 रन इथून देखील परिपूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपला. धावांची गती तपासून पाहिली तर 13च्या सरासरीनं 26 रन हे धावफलकावरती आहेत. जमेची बाजू अशी आहे की रॉकी ग्रुप यांचे विकेट नाहीत, विदाऊट लॉस आहेत ते. जिथे 26 रन त्यांनी केलेत तर वडरई हरणवाडी या संघाला आता डोकेदुखी वाढत जाईल, कारण जर विकेट नाही मिळाले तर या मॅच मध्ये मग सध्या आता दबदबा हा रॉकी ग्रुपचा दिसणार आहे. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक. कुठेही जाऊ नका. ऐकत राहा शुभम भोईर यांचं एक सुमधुर गीत. भोईर यांचं अतिशय सुंदर गीत. मुरबे गाव म्हटलं की कलागुण, कौशल्य आणि टॅलेंट ने भरलेलं गाव आणि त्यातील गोड गळ्याचे धनी सनी देव यांचा मात्र हा गोड आवाज आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यांच्याच गोड आवाजानं हे आई आशापुरी देवीचं गीत आपल्याला बघायला मिळतं. धावांची गती धावून तपासली तर 26 वरती 24 बॉल आहेत. 24 बॉल मध्ये रन करायचे 27. अक्षय दत्तात्रय पाटील तेही मॅच साठी जोडतात. त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. एक चांगले आयोजक तेही राहतात. चाफेवाडी चषकामधून आपण त्यांना देखील पाहिले. सध्या 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये रन करायचे 27. सामना रफ अँड टफ. विकेटची नितांत गरज. फिल्डिंग टीम वडरई हरणवाडी संघाला जर विकेट नाही आला तर मग या मॅच मध्ये थोडंसं मागे राहिलेत की काय याही गोष्टी तुम्हाला त्रास देतील.
आता तुम्हाला इथून विकेट तेही अगदी जोमानं शोधावे लागतील. एका बाजूला कामेशनं 7 बॉलमध्ये 13 रन केलेत, त्यांच्या साथीनं आकाश 5 बॉलमध्ये 13 रन करतात. एक्स्ट्राची धाव आतापर्यंत आलेली नाही. 26 रन हे बॅटनं आलेत आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आता गोलंदाज वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक प्रज्वल दाखल झालेत. षटकातील पहिला बॉल फुलरलेनचा बॉल होता. बॉल चालला थर्डमान मध्ये, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, बॉल डीप मध्ये, तिथून वेगानं पुढे आलेत खरे 2 रन इथे नाही थांबवू शकत. आता धावसंख्या 2 ना आकार घेत धावा फलकावरती जाऊन पोहोचले 28. बॉल आहेत तुमच्याकडे 23 आणि 23 बॉल मध्ये रन करायच्यात 25. एका बाजूला टेंबी खोडावे रॉकी ग्रुपचा संघ, तर एका बाजूला वडरे हिरणवाडी यश किणी अँड टीम, आणि त्यामध्ये आता सध्या धावा नाही झाल्या त्याची खंत आहे, कारण विकेट देखील नाही आल्यात. 28 धाव्यांची अतिशय चांगली अशी पार्टनरशिप आणि ती भागीदारी महत्वाची आहे. क्रिकेटच्या खेळात तुम्हाला एकटा फलंदाज नाही सामना जिंकून देऊ शकत, तुम्हाला एकंदरीत पार्टनरशिप ही महत्वाची आहे, भागीदारी. अगदी आपण पाहू शकता तेच 2 फलंदाज आता कामेश आणि एका बाजूला आकाश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. रनसंख्या फलकावरती आहे 28. षटकातील पुढील बॉल गोलंदाज तयार. साईबाबा एंड, या एंड आता गोलंदाजी चालू आहे. वाह काय वेग होता, अनप्लेएबल. जिथे आपण पाहतायत यष्टीरक्षक देखील बीट झाले, बॅटची कळ आणि तदनंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर. हिंदुश्री कुणालदादा पाटील यांच्या कटआउट्सला सलामी देणारा हा आलाय दमदार चौकार. 4 रन. गाडीवाला गाडी तुझी आता 32 बॉल आणि 22 बॉल मध्ये रन करायच्यात 21. गोलंदाज प्रज्वल तयार. चेंडू मध्ये कुठलीच खराबी नव्हती, परंतु त्यावेळेला आपण पाहतायत आता इथे देखील थोडंसं क्षेत्ररक्षण गचाड झालं. सिंगल परिपूर्ण होतं. या सिंगलच्या साह्यानं रनसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 33. येणाऱ्या आगामी काळात 26 एप्रिल ते 1 मे पालघर जिल्ह्यातील एक मोठी स्पर्धा, अर्थात आपण पाहतात एबी ट्रॉफी, रावळेचं ते मैदान आणि तदनंतर हरेश्वरजी किणी प्राणजी भोईर आणि तदनंतर आपण पाहतात अजयजी भोईर यांच्या संकल्पनेतून साकारलेली पालघर क्रीडावरती अधिराज्य गाजवणारी स्पर्धा एबी ट्रॉफी. प्रथम पारितोषिक 3 लाख रुपये घेऊन ती स्पर्धा येते. डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये एक चांगलं नियोजन आणि आयोजन त्याही स्पर्धेचं बघायला मिळेल. 26 तारखेपासून त्या स्पर्धेला सुरुवात, 1 मे पर्यंत चालणारी एक मोठी क्रिकेटचा रणसंग्राम. ऑन साइडला फटका, डाऊन दी ग्राउंड, फटका खेळलाय खरा. यश किनी आहेत बॉलच्या खाली, बॉल चाललाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सला. दी आपण पाहतात सलामी देत सीमारेषेच्या बाहेर दमदार षटकार. in the mix. चांगली बॅटिंग. 20 बॉल आणि आता 20 बॉल मध्ये रन करायच्या 14. एका बाजूला आकाश, पुन्हा एकदा हा बॉल डाऊन द लेग. पंचांनी दर्शविलं की व्हाईट बॉल नाही चालणार. तुमच्याकडे आता बॅलन्स फारच कमी आहे. 13 रन तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. षटक क्रमांक 3 चालू झालंय. 40 रन फलकावरती देखील लागल्या. येणाऱ्या काळात तुम्हाला विकेट हे फक्त वाचवू शकतं, अदरवाईज या मॅच मधनं तुम्हाला थोडंसं बॅकफुटला यावं लागेल. गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. कोलातला बॉल होता, बॉलला खोदून काढला. शॉट कव्हरचे खेळाडू बॉल पर्यंत आले खरे. रोहन डिझेबल क्रिकेट भारतासाठी देखील इंडियासाठी देखील खेळत असताना आपण त्यांना पाहिलं. मुंबईचं नेतृत्व करताना त्यांना पाहिलं आणि आगरी समाजासाठी गौरवाची बाब. ज्यांचं नाव आहे रोहन, सध्या वडरे इथून ते बिलॉंग करतात आणि डिझेबल क्रिकेट चांगलं अफलातून फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चांगले यष्टीरक्षक आहेत. गोलंदाज तयार. फटका फसल्या बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. शेवटच्या क्षणाला काय होईना, परंतु आता ही विकेट आली. फलंदाज कामेश यांचा एक इम्पॅक्ट देणारा खेळ आता संपलाय. गॉन.
मार्कवरती गोलंदाज तयार होतील. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये रन थांबवायच्या 12 आणि ते थांबवण्याकरिता दाखल होणारे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय हे दाखल झालेत. 18 चेंडू आहेत. 18 चेंडूंमध्ये रन करायचे तुम्हाला या मॅचला करण्याकरिता, ते म्हणजे 12. बारा धावांची गरज जसा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रणय हे सध्या दाखल होत. आता प्रणय दाखल झाल्यानंतर पाहूया कुठल्या पद्धतीने खेळ केला जाईल. 18 बॉल 12, 41 झालेत. गोलंदाज तयार. प्रणय पाहायला मिळतात चौथ्या षटकात. आता एका बाजूला आकाश 7 बॉल मध्ये 20 आणि इथे देखील मोठा फटका खेळायचा होता. रोहनने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय खरा. बॉल चाललाय डीप मध्ये, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 रन इथून देखील परिपूर्ण देखील होतील. आता प्रयत्न तर जरूर चांगले केले होते रोहनने की डायरेक्ट हिट जर लागला फलंदाज बाद होण्याची शक्यता. त्या सगळ्या गोष्टी सोडत त्यांनी निश्चित स्वरूपात हिट तर केला खरा, परंतु तो बॉल नाही लागला स्टम्प्स वरती. 43 रन. मागील 15 बॉलचा विचार केला तर चौकार षटकार या सगळ्या गोष्टी पाहिल्या. एक बॉल तिथे वाईड देखील आला आणि आता धावा देखील वेगाने होत चालल्यात. चौथ्या षटकातील दुसरा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. खोलातला बॉल आहे. याही बॉलला खेळलाय जिथे यश आहेत आणि यशनं कुठली चुकी नाही केली. फलंदाज बाद. आकाश यांच्या घणघाती खेळीला इथून पूर्णविराम बाद. मैदानाच्या आतमध्ये रेयांश पाटील हे सध्या दाखल झालेत. आता एका बाजूला आपण पाहूया कुठल्या पद्धतीचा खेळ करतील, कारण फार मोठा दावा इथून तुम्हाला करायचा नाही. मागणी तसा पुरवठा असायला हवा. सिंगल डबल याही खेळानं तुम्ही या मॅच मध्ये तुमचं वर्चस्व प्रस्थापित करू शकता. 16 बॉल आहेत. 16 बॉल मध्ये रन करायच्या 10. एक चांगले 47 रन ह्या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. इथे देखील फटका खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. खेळ खल्लास. रेयांश पाटीलच्या बॅट मधनं विजयाचा शंखनाद करणारा हा आलाय झन्नाटेदार सनसनाटी षटकार. परी मोटर्सचे प्रॉपरायटर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहतात मॅन ऑफ द सिरीज साठी ही एक सुंदर अशी बाईक आणि उद्याच्या संध्याकाळच्या सत्रात एक भाग्यवान खेळाडू त्या बाईक वरती स्थानापन्न होताना बघायला मिळेल, विराजमान होताना बघायला मिळेल. प्रॉपरायटर सन्माननीय प्रशांत किणी सर, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी पिंटेश भोईर सरांना विनंती करतो की सर तुमच्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय प्रशांतजी भोईर सर जिथे आहेत परी मोटर्स ज्यांनी मात्र